महिन्यामध्ये आमच्या शिष्टमंडळाला किंवा देशमुख कुटुंबियाला एकही इन्क्वायरीमध्ये घेतलं नाही. CIDचं पहिलं काम काय आहे, जी घटना घडली त्या दिवशी कुटुंबाकडे येतात. काय डाऊट आहे तुम्हाला? बरोबर. तुम्हाला कोणाचे फोन आलते का? तुमचं काही म्हणजे अशी एकही इन्क्वायरी देशमुख कुटुंबियाकडून करून घेतली नाही. आणि जर तुम्ही म्हणत असताल की आम्ही दुःखात आहेत, आम्हाला लोक येतात भेटायला, तर तुम्ही 1 तास रोज वेगळा वेळ द्या. आम्ही त्यावेळेस नाही आलो तर तुम्ही आम्हाला म्हणा की तुम्हाला आम्ही 1 तास बोलत होतो तर आले नाही तुम्ही. असं कुठलीच गोष्ट घडली नाही. कुटुंबियाचा जॉब वगैरे जॉब झाले, जॉब इन्क्वायरी आणि जॉब डिफरंट आहे. मग 11 वाजता बोलणार ना? उशिरानंतर 11चा टायमिंग तुम्हाला देऊ. समजा 5-10 मिनिट मागे हो, काय अडचण नाही. तपासाची माहिती कायदा सांगतो की ज्या वेळेस समजा एखादी गोष्ट घडते त्यावेळेस जे समजा ज्यांच्यावर अत्याचारग्रस्त कुटुंब आहे त्या कुटुंबाला ह्या माणसाबद्दल चौकशी तुम्ही काहीच केलेलं नाही ना. कायदा सांगतो की ज्या वेळेस समजा एखादा अत्याचारग्रस्त कुटुंब आहे त्या कुटुंबाला त्या चौकशी संदर्भातली जी माहिती ती माहिती त्यांना देणं बंधनकारक आहे. हे बंधनकारक असतानाही जर तुम्ही जर साहेब कुटुंबाला जर कसल्या प्रकारची माहिती देत नाहीत म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे? केस डायव्हर्ट करायचा प्रयत्न आहे. ठीक आहे ना. बाकीच्यांना कोणाला लिहू नका. जो फिर्यादी आणि अत्याचारग्रस्त कुटुंब ह्यांना तुम्ही माहिती द्या ना त्या गोष्टीची. बाकीच्याला तुम्ही देऊ नका ना. बाकीचं तुम्ही कोणी मागत बी नाही. आणि मी स्वतः गेलेलो आहे. बीडच्या ऑफिसला 2 वेळेस गेलो, केजला ऑफिसला 2 वेळेस गेलो. जॉब व्यतिरिक्त बरं का. तिथं जे काय घटना घडल्या ते तुम्ही बघितलेले आहेत. मला आरोपी पकडायच्या अगोदर असा फोटो दाखवतोय म्हणजे मला आधी धमकी दाखवतोय का तू पण घ्यायचा विषय झाला ना. काय केलं होतं तुम्हाला? आरोपीचा फोटो दाखवला सुदर्शन गुलेचा, बालाजी तांदळे. त्याच्यावर काही इन्क्वायरी केली CIDने किंवा पोलीस स्टेशनने? लेखी अर्ज आहे तुम्ही उपलब्ध होईल तुम्हाला गोविंद भाऊ, त्यांना द्या तुम्ही सगळ्यांना. हे म्हणजे मला काहीच इन्क्वायरी करायची नाही किंवा सुदर्शन गुलेचा फोटो दाखवला अटक व्हायच्या अगोदर. कसा दिसतोय आता तो? मला करायचंय काय? कुणाचं नाव तरी घेतलंय का? माझ्या भावाचे हत्यारे जेवढे तेवढ्याला फाशी झाली पाहिजे ही माझी प्रमुख मागणी आहे. आम्ही राजकीय बोललो नाहीत, आम्ही इतरत्र कुठलंही बरगळलो नाहीत. तुम्ही एवढं सगळं म्हणजे 35 दिवसापासून सोबत राहिलात आमच्याच्यानं. आम्हाला एक खंत वाटते की आम्ही तुम्हाला म्हणजे आमच्या वर्दळी पुढं तुम्ही जेवलात का, तुम्ही चहा घेतला का, हे आमच्या मनात खंत एवढी की आम्ही तुम्हाला काही म्हणजे सेवा देऊ शकलो नाहीत. आणि आम्ही इतकं करून जर आम्हाला जर ही शेवटला वेळ येत असेल, आम्ही आज म्हणतोय त्याच्यातला एकही गोष्ट खोटी नाही. माझ्या कुठल्याही शिष्टमंडळाला त्यांनी तुम्ही आरोपीचे लोक नेल्यावर आरोपीच्या बाजूनं ते बोलणार आहेत का पीडिताच्या बाजूनं बोलणार आहेत? गोविंद भाऊ, कुणाच्या बाजूनं बोलणार आहेत? आम्हाला ह्याच्यात कसल्या राजकीय नाही. आमचं राजकारण, आम्ही गरीब माणसं प्रकारचा नाही. बाहेर जरी शून्य. तरी आम्हाला फक्त जातीवाद नाही किंवा गुन्हेगार राजकारण नाही किंवा कुठली आमचं टार्गेट तेवढं गुन्हेगाराचं आहे. बाकीचा समाज कोणता आहे नाही. आमच्या बरोबर तो पण समाज आहे. आम्हाला त्यांचे फोन येतात, बोलतात, सगळ्या गोष्टी होतात. 500 लोक येऊन गेले असते. सगळं परळी तालुक्यातले 1000 लोक येऊन गेले असतील इथं, फक्त आमचा सगळ्या जाती धर्माचे. आम्ही संतोष देशमुख कुटुंबीय किंवा गाव कुठल्याही राजकारणाला थारा देत नाही, कुठल्याही जातीवादाला थारा देत नाही. आम्ही वेळोवेळी स्पष्ट केलेलं आहे. चाललंय काय तुम्ही पोहोचवा एक गोष्ट. त्या म्हणतात की मला मानसिक छळ देईल, तर खाली कमेंट येतं की तुला शारीरिक स्थळ बी देण्यात येईल. शारीरिक एवढ्या मोठे सोशल वर्कर आहेत, किमान महिला तरी नाही साधी महिला नाही ना साहेब. आम्ही तर काहीच नाही. कोणी असू द्या, महिला गरीब असो, श्रीमंत असो, पदावर असो किंवा नसो. तुम्हाला भेटलं की बाबा नको असं काही बोलले नाही. आमची म्हणजे आपले PI साहेब आले होते रात्री, DYSP साहेब आले होते रात्री. आमचं बोलणं झालं. त्यांनी विचारलं काय डाऊट आहेत, तर सगळे डाऊटच आहेत. त्यांना मी क्लिअर सांगितलं आणि ते मी स्पष्ट करणार आहे. किती वाजता बोलणार तुम्ही? समजा आपण बोलू, पण आता सध्या तुम्ही एक टायमिंग आम्हाला दाखवून द्या. आम्ही म्हणजे मग आम्ही बोलणार नाही. 11 धरून घेऊ आपण. गावकरी आणि कुटुंबीय समजा सध्या तरी. आता बाकी कोण येणार आहे काय नाही आम्हाला काय. CIDने तुम्हाला महिनाभरात बोलवलं नाही ना? एकदाही माझ्याकडून अशी प्रॉपर इन्क्वायरी केली नाही कुठली की तुम्हाला काय डाऊट आहे किंवा मी सोडा, मी दुःखात आहे, मला लोक येते सांत्वन करायला. आमचं शिष्टमंडळ आहे ना, हो. त्यांना नेलंय का? तुम्हाला नेलं कधी CID ऑफिसला? तुम्हाला विचारलं कोणाला गावकऱ्यांना काही? स्वतः आम्ही म्हणजे आमचा माणूस गेलाय, आमच्याकडून तुम्हाला इन्क्वायरी चांगली मिळू शकते ना. किंवा आम्ही काय तुम्ही सर्वात जास्त माहिती देऊ किंवा आम्ही काय खोटं सांगू शकत नाही. हे सगळं एकोपाने राहणार गाव आहे, आम्ही खोटं कशाला सांगू? ती एक गोष्ट. आले होते CID पथक आलं होतं, DYSP साहेब आलते, PI साहेब आहेत.